एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. केस पिकले, शरीर थकले, प्रकृती बिघडली, रुग्णालयात नेताना वाल्मिक कराडचं नवरूप समोर. जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडली असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी सुरू असून तपासणीनंतर त्याच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून निर्णय घेण्यात येईल. दरम्यान यापूर्वी अनेक वेळा वाल्मिकचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढलेला आहे. आरोपी वाल्मिक कराडला अस्वस्थ वाटू लागल्याने आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून आरोपी वाल्मिक कराडच्या चाचण्यांसंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. यावेळी रुग्णालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात होता, तर वाल्मिक कराडचे कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर गर्दी करून उभे होते. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज वाल्मिक कराडचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्याबरोबर त्याच्यावरील सुनावणी रुग्णालयात सुरू आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास 1.5 वर्षाहून अधिक काळ पूर्ण होतो आहे. सध्या न्यायालयात खटला सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिकसह 15 जण अटकेत असून कृष्णा आंधे हा अद्यापी फरारी आहे. मात्र काही दिवसांपूर्वी तो बीडमध्ये येऊन गेल्याचा आरोप दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला. वाल्मिक कराडच्या तुरुंगाबाहेर येण्यासाठी धडपड सुरू असून दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात देखील वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. वाल्मिकीने सातत्यानं जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र आधी सत्र न्यायालय, पुन्हा उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील वाल्मिकचा जामीन फेटाळला आहे. त्यानंतर वाल्मिकच्या मुलाने फेसबुक पोस्ट करत दुःख व्यक्त केलं होतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.